नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, गोव्यामध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आयोजित पहिलं मराठी साहित्य संमेलन 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. आणि या संमेलनाच्या निमित्तानेच या बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष तसेच प्रधान कार्यवाह गोव्यात आले आहेत. आणि त्याचबरोबर आपण त्यांच्याशी आज स्टुडिओमध्ये वार्तालाप करणार आहोत. आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत श्री मिलिंद महाजन, आदरणीय सुमित्रा महाजन म्हणजेच पूर्व लोकसभा अध्यक्षा यांचे सुपुत्र, तसेच ते सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रामध्ये व्यावसायिक आहेत. गेली अनेक वर्ष बृहन महाराष्ट्र मंडळाचे सर अध्यक्षही आहेत. तसंच आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत श्री दिलीप कुंभोजकर. दिलीप कुंभोजकर सर हे जबलपूर स्थित आहेत आणि बृहन महाराष्ट्र मंडळाचे ते प्रधान कार्यवाह आहेत. तेही गेली अनेक वर्ष बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी जोमाने कार्य करत आहेत. आपण आता त्यांच्याबरोबर वार्तालाप करणार आहोत. मिलिंदजी महाजन इंदोर स्थित आहेत आणि दिलीप सर आपल्याबरोबर जबलपूरवरून आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बृहन महाराष्ट्र मंडळाचं कार्य काय आहे आणि एकंदर त्यांचा कारभार कसा चालतो आणि आजचं हे संमेलन जे गोव्यामध्ये झालं या संदर्भात जाणून घेऊयात. सर्वप्रथम मिलिंदजी, मी आपल्याला विचारू इच्छिते की बृहन महाराष्ट्र ही कल्पना आमच्या दर्शकांना थोडी स्पष्ट करावी. जरूर. कारण बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणजे मुख्य उद्देश आमच्या संस्थेचा महाराष्ट्राबाहेर जे मराठी आपले जन आहेत आणि त्यांच्या संस्था यांना कसं मदत पोचवता येईल, कसं आपसात एक दुसऱ्यांमध्ये कनेक्ट करता येईल आणि त्यांना एका वरच्या स्तरावर नेता येईल. अर्थातच राजाश्रयाशिवाय ते शक्य होत नाही. त्यामुळे सरकारकडनं किंवा दुसऱ्या क्षेत्रातनं त्यांना मदत मिळवून देणं आणि त्यांचा विकास होईल किंवा होता होईल तो एकमेकांना सहाय्य करून काय जास्तीत जास्त आपण अचीव करू शकतो. पण महाराष्ट्राबाहेरील मराठी लोक आणि त्यांच्या संस्था याच्याशी निगडीत हे कार्य आहे. अर्थात कार्य खूप मोठं आहे आणि 100 वर्ष जुनी संस्था आहे. बरोबर. तर आपण त्याच्याबद्दल पुढे बोलूया. निश्चितच. दिलीपजी, आम्हाला आता बृहन महाराष्ट्र मंडळ हे नक्की कार्य काय करतं याविषयी सांगा आपण. बृहन महाराष्ट्र मंडळ या संबंधात जसं सरांनी सांगितलं की बृहन महाराष्ट्र मंडळ ही महाराष्ट्राबाहेर असलेल्या व्यक्ती आणि संस्थांची केंद्रीयकृत संस्था आहे. हो. याच्यामार्फत आम्ही विविध उपक्रम राबवतो, ज्यात मराठीच्या परीक्षा, त्यानंतर संगीताच्या स्पर्धा आणि लोकांचं एकत्रीकरण. महाराष्ट्राबाहेर राहिल्यामुळे त्यांच्या काही विविध समस्या त्या राज्यात असतात, त्या सोडवण्यासाठी आमचं हे संघटन कार्यरत असतं आणि त्यांचे एकत्रित मेळावे घेऊन आम्ही हे कार्य त्यांच्याबरोबर करत असतो. भाषा आणि संस्कृती हे टिकवून ठेवण्याचं मोठं कार्य आमच्याकडे येतं आणि ते आम्ही आपल्या कसोशीने ते पार पाडत आहोत बऱ्याच वर्षापासून. वा. मिलिंदजी, आपण IT क्षेत्र किंवा सॉफ्टवेअर क्षेत्र या क्षेत्राची तुमची बॅकग्राऊंड आणि बृहन महाराष्ट्र म्हणजेच मराठी भाषेचा प्रचार प्रसार किंवा ज्यांना या भाषेची आवड आहे, भाषेचं संवर्धन व्हावं असं वाटतं, त्यांच्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारी संस्था. तर आपला कल या क्षेत्रामध्ये कसा वळला? अर्थातच मराठी भाषेसाठी, कारण मी स्वतः बृहन महाराष्ट्री असल्यामुळे आणि माझी 5वी पिढी तसं म्हणता येईल इंदोर इथे आहे आणि माझी आई महाराष्ट्रातनं आलेली, त्यामुळे मराठी भाषा ही सतत घरात बोलण्यात किंवा तिथले संस्कार हे आमच्या वागण्यात म्हणा किंवा परिवारात हे सतत राबतच राहतात. कारण आमचं सुद्धा ओरिजिन कोकण क्षेत्र असल्यामुळे तिथनं ते आमचं सतत कनेक्टिव्हिटी चालू असते. पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठे असं वाटतं की पूर्ण इंदूर प्रदेश म्हणा किंवा मध्य प्रदेश म्हणा किंवा महाराष्ट्राबाहेर जे मराठी परिवार राहतात त्यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क करतो तर कुठे ना कुठे आपली भाषा मागे पडते की काय, किंवा एक संस्कार थोडेसे पुढे जात नाही आहेत की काय.
आणि मग त्यात आणखीन जसं तुम्ही म्हणालात की IT किंवा डिजिटल किंवा आजकाल जो मीडिया सगळा ह्याच्यावर गेलेला आहे, म्हणजे मुलं सुद्धा पटकन मासिक उचलून वाचत नाहीत, Social ते media. सोशल मीडिया बघतील, मोबाईलवर वाचतील. तर मराठी किंवा त्याच्याशी संदर्भित असा सगळा जो आपला पोचतोय की नाही त्या लोकांपर्यंत, याच्यासाठी मला असं वाटलं की एक मोठी संस्था जिथे आपण काही कार्य करू शकतो. आणि अर्थातच माझ्या म्हणजे आईच्या मार्गदर्शनात मी मोठं कार्य करू शकतो ही जाणीव मला झाली. तर 2017-18च्या दरम्यान मी याच्यामध्ये मेहनत करून आणि 18मध्ये आम्ही हे इलेक्शन जिंकलो बृहन महाराष्ट्र मंडळाचं. अर्थात इलेक्शन होऊन त्याची कार्यकारिणी अपॉइंट होते, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं करू शकलो. आणि ITचं जसं तुम्ही म्हणाल की कुठेतरी नेटवर्किंगची संस्था ही आहे, म्हणजे दिल्लीमध्ये स्थापित आहे, पण सगळ्या ज्या संस्था आहेत त्या विविध राज्यांमध्ये आहे. तर मला असं वाटलं की याचा उपयोग मी करून आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत लवकरात लवकर कसं पोचू शकतो. त्यामुळे मला त्याचा थोडासा कल वाटला की मला या क्षेत्राचा फायदा मराठी भाषेसाठी, संस्कारांना वाढवण्यासाठी हा करता येईल, म्हणून मी त्याच्यात अजून जोमाने पडलो. आणि त्याप्रमाणे मी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदासाठी म्हणा किंवा त्याप्रमाणे मी ते प्रयत्न केले. आणि मला खात्री आहे की तुमचा जो IT क्षेत्राचा अनुभव आहे त्याचा तुम्हाला या मंडळाच्या कार्यामध्ये नक्कीच तुम्हाला याचा लाभ होत असेल, त्याचा वापर तुम्ही त्याचा करत असाल. दिलीपजी, आपण नाट्य क्षेत्राची तुमची पार्श्वभूमी, एक उत्तम नाट्य कलाकार, नाटकाचं निर्मितीही तुम्ही अनेक केली. तर जसं तुमचं कुटुंबच नाट्य क्षेत्राशी निगडीत होतं, तर मग या सगळ्याचा अनुभव किंवा या सगळ्याची पार्श्वभूमी मंडळाचं काम करताना ह्याचा काही लाभ झाला का? नाटकाच्या क्षेत्रात लहानपणापासूनच कार्यरत होतो आणि त्यामुळे सामाजिक संस्थांमध्ये कार्य करण्याची एक गोडी लागली. खरं. मग स्थानीय पातळीवर महाराष्ट्र समाजात गणेशोत्सवात वगैरे मी कार्य करतच होतो. पण बृहन महाराष्ट्र मंडळ हे व्यासपीठ देशभरात पोचणारं होतं, तेथेही आपल्याला कार्य करायला मिळावं या उद्देशाने अगदी विभागीय कार्यवाह या पदापासून मी सुरुवात केली. आणि आता 2 वेळा मी प्रधान कार्यवाह आहे. याआधी मी कोषाध्यक्षही होतो, कार्यवाही होतो. आणि या क्षेत्रात कार्य करण्याची संधी खूप मोठी आहे आणि आपण समाजासाठी काही करू शकतो ही जाणीव जास्त झाल्यामुळे मी माझं जवळजवळ पूर्ण आयुष्य सहला दिल्यासारखं झालेलं आहे. क्या बात आहे. बरोबर. मिलिंदजी, तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं सोशल मीडियाचा हे कार्य वाढण्यासाठी, बृहन महाराष्ट्र मंडळाचं कार्य सर्वदूर पसरण्यासाठी कसा वापर करताय तुम्ही? मी असं म्हणेन की सामाजिक कार्य किंवा त्याच्याशी संदर्भित जे कार्यक्रम होतात किंवा संस्था असतात त्याच्यामध्ये म्हणजे लाइटर मूडमध्ये सांगायचं तर पांढरी डोकी जास्त दिसतात. म्हणजे एका वयाच्या वरची माणसं त्याच्यात सम्मिलित होतात. तर एक युवा वर्ग म्हणा किंवा एक बालवर्ग म्हणा, त्यांची जर रुची वाढली आणि तिथनं जर ते आपल्याला अभिरुची वाढवता आली किंवा ते संस्कार देता आले, कारण आजकाल आईवडील सुद्धा कामात असतात, म्हणजे वर्किंग पेरेंट्स असतात, त्यामुळे ते मुलांपर्यंत कितपत पोचतं असा एक समज माझ्या डोक्यात सतत होता. त्यामुळे सोशल मीडिया म्हणा किंवा एक डिजिटल प्रेझेन्स ही सगळी मराठीची आणि संस्काराची ही सगळी झाली पाहिजे. आणि ती कशी रुचविता येईल, म्हणजे जागोजागी वेगवेगळ्या संस्था कामं करतातच आहे, पण काही वेळा असं लक्षात आलं की बंगलोरमध्ये जी कामं होतात ती हैदराबादला पोचत नाही किंवा ती कलकत्त्यापर्यंत पोचत नाही. आणि तसंच आमचं मराठी बहुल जो इंदूर आहे किंवा मध्य प्रदेशातला भाग आहे, तिथे काही गावं आहेत, जसं सेंधवा आहे किंवा असं ग्रामीण भाग आहे, पण तिथली सुद्धा एक युवा वर्ग म्हणा किंवा लहान मुलं म्हणा हे मोबाईलवर किंवा डिजिटल मीडियाच्या द्वारे पटकन जुळतात. तर मला असं वाटलं की सोशल मीडिया प्रेझेन्स जोपर्यंत या संस्थांची, केंद्रीय संस्थांची नसेल तोपर्यंत ते आपण तिथपर्यंत ज्या म्हणजे म्हणतात ना त्या पिढीला पोचवू इच्छितो ती पोचणार नाही. आणि नुसतंच पुस्तकं छापून किंवा छापील काम करून किंवा मराठी आपले जे न्यूजपेपर्स आहेत ते घरोघरी पोचवून ते पटकन मुलं उचलून वाचतीलच असं वाटत नाही. तर म्हणून मला असं वाटलं की मला पण ह्याच्यात सामील व्हायला पाहिजे आणि माझं जे काही ITचं ज्ञान आहे किंवा माझ्याशी जुडलेली जी लोक आहेत त्यांना सुद्धा थोडंसं जागृत करून याला जर याचा प्रेझेन्स वाढवता आला तर त्या हिशोबाने आम्ही आणि आमचा सगळा जो ग्रुप आहे तो प्रयत्न करतोय की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पोचाव्यात, वेगवेगळ्या मंडळांची कामं एकमेकांना माहिती असावी,
त्याप्रमाणे जर कार्य केलं गेलं हो. तर पटकन आपला हा विषय पुढे नेता येईल. हो, कार्याचा वेग तर वाढेलच, पण त्याचबरोबर आताचा जो पिढी आणि हे आहे की सगळी सोशल मीडियावर आहे, अपडेट त्यांना लगेच हवे असतात. तर तुम्ही जसं म्हटलात तसं एका राज्यातलं कार्य दुसऱ्या राज्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया. तर त्याचा इथे तसा वापर तुम्ही करत आहात. दिलीपजी, बृहन महाराष्ट्र मंडळाचं कार्य आणखी जोमाने वाढावं किंवा वेगाने वाढावं यासाठी आता कुठले कुठले उपक्रम तुम्ही हाती घेतलेले आहेत? या संस्थेचं उपक्रम जे आहेत ते मराठी माणसाला जोडणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मग तो कर्नाटक प्रांतात असला तर त्याची ओळख दिल्ली प्रांतातल्या माणसाशीही व्हावी अच्छा. आणि तिथलं टॅलेंट जे आहे ते इथे त्यांना हे करता यावं यासाठी आम्ही कलाकार प्रोत्साहन नावाची एक योजना सुरू केलेली आहे, वा. ज्यामध्ये कलाकारांना आम्ही आपल्याकडे रजिस्टर्ड केलेलं आहे आणि त्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आम्ही करत असतो. अच्छा. याबरोबर संगीताच्या स्पर्धा घेणं, हं. याच्या आधी आम्ही शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा घेत होतो. आता त्या सुगम संगीताच्या स्पर्धा देशभरात विविध केंद्रांवर आयोजित करून त्याची फायनल फेरी एका विशिष्ट शहरात आम्ही आयोजित करतो आणि या माध्यमातून युवा कलाकारांनाही जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मराठी भाषेच्या परीक्षा हा त्यातलाच एक उपक्रम आहे. हं, हं, हं. याबरोबरीने बृहन माय मराठी या नावाने आमचं एक पाक्षिक निघतं आणि त्या माध्यमातूनही लोकांशी आमचा संपर्क होतो. हं. वेद बृहन महाराष्ट्राचं हे एक यूट्यूब चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे. हं. अजून ते फारसं प्रभावी अजून झालेलं नाही. त्या संबंधातलं कार्य अजून सुरू आहे चालू आहे. आणि या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा आमचा उपक्रम निकष चालू आहे. हं. पण मग ते जे पाक्षिक आहे बृहन महाराष्ट्राचं, तर त्यातून तुम्ही लेख वगैरे आवाहन करता लोकांना देण्यासाठी, हो, हो. का फक्त मंडळाचे जे सदस्य आहेत ते त्याच्यामध्ये लिखाण करत नाही, असतील? असं काही नाही आहे. लेखन जे आहे ते सगळ्या साहित्यिकांकडनं आम्ही आमंत्रित करीत असतो अच्छा. आणि त्याचं प्रकाशन इंदोर येथे आमचे अश्विन खरे संपादक आहेत ते करत असतात. म्हणजे त्याच्यावर असं काही बंधन नाही की लेख कोणी द्यायचा आणि काय करायचं, सदस्यांनाच आहे असं नाही. हां. पण पाक्षिक प्रसारित झाल्यानंतर ते मागतं फक्त सदस्यांपर्यंतच पोचतं. जे देशभरात आमचे जवळजवळ 6,000 सदस्य आहेत त्यांना आणि आमच्या ज्या जवळजवळ 250 ते 300 संस्था रजिस्टर्ड आहेत त्या संस्थांकडे पोचतं आणि त्यांच्या स्वतंत्र लायब्ररीज आहेत त्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत ते पाक्षिक पोचतं. खूप चांगली गोष्ट हो. आहे. हे गोव्यामध्ये आता सर्वांना समजावं की बृहन महाराष्ट्राचं कार्य काय आहे किंवा त्यांना जर कोणाला सदस्यता हवी असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे आपण सांगावी? हां, महाराष्ट्राबाहेर राहणारा कुठलाही मराठी व्यक्ती ज्याची मातृभाषा मराठी आहे तो या संस्थेचा सदस्य होऊ शकतो आणि त्याची अगदी नॉमिनल फी 2,000 रुपये आजीवन सदस्यता आहे. आजीवन. आणि जर एखादी रजिस्टर्ड संस्था मराठीविषयी कार्य करणारी आहे त्याला जर या संस्थेशी जोडायचं असेल तर त्याची 2,000 रुपये फी आहे, पण ती फक्त 15 वर्षाची दीर्घ मुदत सदस्यता आहे. म्हणजे 15 वर्षानंतर त्यांना रिन्युअल करावं लागतं. मग जात पात याचा विचार न करता मराठी भाषा या एका सूत्रात आम्ही लोकांना जोडण्याचा प्रयत्न देशभरात गेली 100 वर्षे करीत आहोत. वा, हां, खूपच चांगली गोष्ट आहे ही. आणि याला कोणालाही बंधन नाहीये, कोणालाही प्रवेश आहे इथे. ज्याला मराठी भाषेची आवड आहे त्यासाठी नक्कीच इथे मार्ग खुला आहे. मिलिंदजी, आपण एक सांगा की पहिलं मराठी संमेलन हे गोव्यामध्ये होतंय, तर गोव्याचीच निवड यासाठी का केली? अर्थातच मी म्हणेन की कुठलंही चांगलं कार्य चांगल्या प्रकारे करायचं म्हटलं आणि त्यात अजून पहिलं म्हटलं की त्याचा प्रेझेन्स, त्याची जाणीव ही सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे. तर त्याच्यासाठी एक चांगली भक्कम संस्था पाठीशी असणं फार गरजेचं असतं. आणि गोव्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राला लागून असल्यामुळे एक मराठी लोकांनी गोव्यासाठी जो संघर्ष केला त्यामुळे मराठी सतत गोव्यामध्ये बऱ्याच प्रकारची साहित्यिक म्हणा किंवा दुसऱ्या प्रकारची कामं होत आलेली आहेत आणि इथल्या ज्या संस्था आहेत त्यासुद्धा भक्कमपणे उभ्या राहू शकतात. तर त्याचप्रमाणे जेव्हा हा विचार आमच्या म्हणजे कार्यकारिणीत आला आणि ठरला, अर्थातच महाराष्ट्र सरकारचाही त्याला पाठिंबा होता आणि त्यांचं म्हणणं होतं की साहित्यिक संमेलन पण तुम्ही आणि बृहन महाराष्ट्रासाठी म्हणजे तशी अखिल भारतीय साहित्य संमेलनं बरीच होतात, बऱ्याच संस्थाही आपल्या करतात, पण महाराष्ट्राच्या बाहेर जो मराठी व्यक्ती आहे जो साहित्याचं काम करतो, काव्याचं काम करतो,
कलेचं काम करतो त्याला प्रमोशन देण्याच्या हिशोबाने बृहन महाराष्ट्र मंडळनी हे हाती घ्यावं. आणि म्हणून मग जेव्हा पहिला प्रस्ताव आम्ही मागवला आणि अर्थातच गेल्या काही वर्षात मी म्हणेन की गोव्यामध्ये थोडं प्रातिनिधित्व आमचं कमी झालेलं होतं, कारण इथे तेवढ्या जोमाने कार्य बृहन महाराष्ट्र मंडळाचं मी म्हणेन, कारण मराठी भाषेचं आणि मराठी साहित्याचं काम तर जोरात सुरू आहेच. पण बृहन महाराष्ट्र मंडळाचे इथले प्रतिनिधी एवढं ते आपले वेळ देऊ शकत नव्हते किंवा जे काही कारण असेल, त्यामुळे थोडा एक डिस्कनेक्ट होता. तर एक मुख्य कारण तेही होतं की कनेक्ट वाढवावा या प्रदेशाशी. आणि इथे इन्स्टिट्यूट मॅनेजिस ब्रॅगन्झा जे आमचे परब साहेब आहेत, त्यांनी हा विडा उचलला आणि त्यांनी सांगितलं की आमची संस्था तुमच्या पाठीशी राहील, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळी मदत करू. आणि चित्रात एक क्षीरसागर ज्या आत्ताच आमच्या गोव्याच्या विभागीय झाल्या आहेत, तसे आमचे वेगवेगळे 16-17 विभाग आहेत, त्याच्यातनं कार्यवाह येतात. पण चित्रातही आत्ता झाल्यामुळे त्यांनी सुद्धा अतिशय उत्साहाने तो प्रकल्प हातात घेतला आणि सांगितलं की आम्ही चांगल्या प्रकारे तो घडवून आणू. आणि गेल्या 2 दिवसात आम्ही बघतोच की अतिशय उत्तम प्रकारे त्याचं मॅनेजमेंट चालू आहे. आज जवळजवळ 200 लोक वेगवेगळ्या 200 साहित्यिक मी म्हणेन वेगवेगळ्या जागनं आलेली आहेत महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रदेशातनं. आणि त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना राहायची व्यवस्था म्हणा, त्यांना कम्युट म्हणा, इकडनं तिकडे पोहोचवणं म्हणा, किंवा एक हॉल उपलब्ध करून देणं, हे सगळे प्रकार इथे व्यवस्थितपणे झाले. त्यामुळे आम्हालाही त्याच्याबद्दल खूप सॅटिस्फॅक्शन आहे. आणि असं वाटतंय की पहिलं जर आता चांगलं झालंय, पहिलं पाऊल जर आम्ही चांगलं उचललंय, तर पुढे आता हे वाढतच जाणार, हे कुठेही आता थांबणार नाहीये, असं आम्हाला एक म्हणजे हे झालेलं आहे. अगदी कॉन्फिडन्स समस्त गोवेकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आज नवी दिल्ली स्थित ह्या मुख्य कार्यकारी मंडळाला आमचं गोव्याचं नियोजन नेतृत्व आवडलंय आणि इथे हे जे संमेलन घडलं त्याचं आयोजनही चांगल्या प्रकारे होतंय हेही तुम्हाला जाणवलंय. दर्शकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की 24 आणि 25 फेब्रुवारीला गोव्यामध्ये पणजी येथे जे संमेलन मराठी साहित्य संमेलन घडलं, तर त्याचं संपूर्ण आयोजन हे IMB इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रॅगन्झाचे अध्यक्ष श्री दशरथ परब यांच्या सहकार्याने बृहन महाराष्ट्र मंडळाच्या गोवा येथील ज्या विभागीय कार्यवाह आहेत सौ चित्रा प्रकाश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आयोजनाखाली पार पडलं. आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी सर्व बारीक बारीक गोष्टींचा विचार, म्हणजे जसं आत्ता मिलिंद सर म्हणाले की अनेक विविध प्रांतातून, बेंगळुरूवरून, भोपाळवरून, दिल्लीवरून, अशा भारतातल्या सर्व राज्यातून जवळजवळ 200हून अधिक प्रतिनिधी साहित्यिक इथे आलेले आहेत. आणि त्यांच्या राहण्या खाण्याच्या सगळ्या व्यवस्थेपासून 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम, ज्यामध्ये तरंगत कवी संमेलनही एक वैशिष्ट्यपूर्ण भाग ठरला. तर या सगळ्याचं उत्तम आयोजन या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलं. आणि या सगळ्याला अर्थातच मार्गदर्शन आणि काय म्हणतो ना आपण, एक पाठीवर थाप असणं याचं काम हे दोघांनी ह्या मोलाचं काम केलेलं आहे. याचबरोबर मी दिलीपजी आपल्याला विचारू इच्छिते की गोव्यामध्ये जे काही संमेलन हे 2 दिवसीय पार पडलं, तर याच्या बाबतीत आपल्या काही प्रतिक्रिया, काय जाणवलं एकंदर? एक तर गोवा हे कल्चरली खूप रिच आहे, ही जाणीव तर आधीपासूनच होती. कारण दिल्लीला नाट्यस्पर्धा ज्या होत असतात त्यामध्ये संगीत नाटकाची सगळी पारितोषिकं गोवेकरच घेऊन जायची. त्यामुळे आम्हाला हे माहीत आहे की इथली परंपरा खूप जुनी आहे. आणि गोव्याच्या या भूमीत हे कार्यक्रम झाला आणि तो प्रभावीपणे लोकांना पसंत आला, हेच या कार्यक्रमाचं यश खरं आहे. कारण कालचा दिवस गेला, आज हे तरंगत काव्य संमेलन ही एक मोठी गोष्ट आहे. याबरोबरीने आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत, म्हणजे काल हदरकरांचा सत्कार आम्ही केला. या व्यतिरिक्त गोव्यातले अजूनही काही कलाकार आहेत ज्यांचा सत्कार केला. आत्ताच नुकतंच काशी येथे आमचं संमेलन झालं, त्यातही गोवेकरांचा आम्ही सन्मान केलेला आहे. आणि ही परंपरा आमची चालू आहे. आणि याच परंपरेला गोवेकरांनी साथ देऊन हे 2 दिवसीय अधिवेशन घडवून आणलं, याचा बाहेरून आलेल्या सर्व प्रतिनिधींना खूपच आनंद झालेला आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप छान वाटलं सर. आणि निश्चितच याही पुढे हे कार्यक्रम गोव्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरळीत पार पडतील आणि आयोजन होत राहील अशी मी आशा धरते.
आता हेच मराठी साहित्य संमेलन, पण याबरोबर अधिवेशनं बृहन महाराष्ट्र मंडळाची होत असतात. गेली 70 वर्ष तुम्ही ही अधिवेशनं आयोजन करत आहात. बरोबर. तर पोर्ट ब्लेअरला हल्लीच तुमचं एक अधिवेशन हो, हो. पार पडलं, तर तिथला अनुभव कसा होता, आपण दोघंही सांगू शकता? हो. ज्या वेळेला सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा एक विचार मनात आला, तर त्यावेळेला हे जाऊन आपण अंदमानलाच करावं अधिवेशन, हाही लगेचच विचार आला. आणि 2019 साली आम्ही अंदमानला अधिवेशन करण्याचा निर्णय घेतला. आणि एक दिवसीय अधिवेशन होतं ते. आणि आम्ही तिथनं एक मोठी प्रोसेशन काढली, सावरकरांचा जयघोष करत सेल्युलर जेलला गेलो, तिथे अभिवादन केलं आणि एक दिवसीय कार्यक्रमाचे तिथे हे केलं. पर्यटनाचा भागही त्याच्यात होताच. हो, नक्की तो तर आहेच. आहेच आहे. हो. पण या विचाराने सावरकरांच्या अभिवादनासाठी आपण पोहोचावं, हो. हा आमचा उद्देश त्या दिवशी सफल झाला. निश्चितच. आणि अंदमानचं अधिवेशन आमचं पूर्ण सफल झालं. वा. आणि मला वाटतं सर, त्या दिवशी प्रतिसाद पण खूप चांगला लाभला होता, उपस्थिती खूप चांगली होती. हो, म्हणजे त्याविषयी काय सांगाल? मी असं म्हणेन की सुरुवातीला, कारण आम्ही 18 मध्येच आमची निवड झाली होती आणि अतिशय मी म्हणेन की अगदी आमचं नवीन असा पूर्ण ग्रुप ह्याच्यात आलेला होता बृहन महाराष्ट्र मंडळात. पण जेव्हा आम्ही बघितलं की नाही, सगळ्यांची एकी आहे आणि तयारी आहे, आणि आता एक जो मराठी माणूस आहे तो, म्हणजे आपण असं म्हणतो की आपण टुरिस्ट प्लेसेसवर जातो तर तिथे गुजराती लोक बरेच दिसतात, पण मराठी जन सुद्धा आता बरंच हिंडायला लागलेत, जायला लागलेत. तर सुरुवात आणि संवाद असा सुरू केला वेगवेगळ्या विभागीयांनी की जर का हे अधिवेशन आपण पोर्ट ब्लेअरला घेतलं तर किती जण येऊ शकतील, कारण अधिवेशन म्हटलं की उपस्थिती हवी. कारण एवढी मोठी संख्या आपल्या सभासदांची आहे, संस्थांची सदस्यता आहे, त्यामुळे ते सगळे तिथे जर येऊ शकले तर त्याप्रमाणे आपल्याला इनपुट्स मिळून आपण काही चांगलं पुढे करू शकू. आणि अर्थातच जसं कुंभोजकरांनी सांगितलं की सावरकर या विषयावर आम्हाला खूप काही करावं असं वाटत होतं राष्ट्रीय म्हणजे पातळीवर. कारण दिल्लीला आणि हे सगळीकडे जे काही वेळा पॉलिटिशियन्स लाईटर कमेंट्स करतात सावरकरांबद्दल, तर असं वाटतं की काही केंद्रीय संस्थांनी हा विडा उचलला पाहिजे आणि आपले जे मराठीचे वेगवेगळे लीडर्स होऊन गेले, इतिहासकार होऊन गेले, त्यांना एक मोठी म्हणजे कॅनव्हास द्यावा आणि त्याप्रमाणे त्यांना प्रोजेक्ट जर करता आलं तर एक आपल्याला काहीतरी म्हणजे मनात हे राहिले की आपण काही करू शकलो राष्ट्रीय स्तरावर. आणि त्याप्रमाणे मग आम्ही ते ठरवण्याचा जेव्हा विचार केला, वेगवेगळ्या लोकांशी पर्सनली संपर्क केला म्हणा किंवा संस्थांशी, तर आम्हाला असं लक्षात आलं की पहिल्या टप्प्यातच म्हणजे विदिन अ मंथ आम्हाला जवळजवळ 250 ते 300 लोकांनी दर्शवलं की आम्ही येऊ शकतो. कारण ट्रॅव्हल करणं, त्याच्यानंतर बुकिंग्स करून, कारण आम्ही तिथे गेल्यावर तर ती आमची जबाबदारी असते की त्यांची राहायची म्हणा किंवा खायची सोय करणं, हॉल करणं, त्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन बघणं, ते बृहन महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते करतातच. पण येतील का सभासद? तर जेव्हा आम्हाला असा प्रतिसाद मिळाला की 250 ते 300 तिथे यायला तयार आहेत आणि वाढतच गेली ती संख्या नंतर, त्यामुळे तिथेही आमचा तो प्रेझेन्स जाणवला आम्हाला. आम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकलो आणि उत्तम प्रकारे त्याची आम्हाला दाद मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणा किंवा महाराष्ट्रातले जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ते पोचलं. आणि ना कुठे असं वाटलं की जसं सावरकरांना भारतरत्न मिळावं त्याच्यासाठी जो प्रयत्न चालू आहे, या सगळ्या गोष्टींना एक मोमेंटम मिळाला असं आम्हाला त्यावेळेस अर्थात वाटलं. पण 19 नंतर आपल्याला माहितीच आहे की 20-21 हे 2 वर्ष कोविडचे गेले, त्यामुळे बऱ्यापैकी त्या सगळ्या मुवमेंटला स्टॉप करावं लागलं, कारण सोशल आपल्याला प्रतिबंध आलेले होते, खूप जास्त आपण करू शकत नव्हतो. पण पुन्हा आम्ही 22 पासनं ही संमेलनं सुरू केली आणि आता 72 संमेलनं आपण आमची जी वार्षिक होतात ती होऊन चुकलेली आहेत. 100वे वर्ष आमचं 25-26 ला आहे. तर त्याप्रमाणे त्याच विषयावर आता मी येणार होते की दिलीपजी, आता या संस्थेला जवळजवळ 2024-25 मध्ये शताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करणार आहोत. तर या निमित्ताने आपल्या मनात किंवा आपल्या आयोजनामध्ये काय काय आहे की शताब्दी वर्ष आपल्याला कसं साजरं करायचं आहे? मुळात हे वर्ष जे आहे ते 2025-26 आहे. 1925 मध्ये याची स्थापना झाली. 5 एप्रिल हा बृहन महाराष्ट्राचा वर्धापन दिन आहे. तर 5 एप्रिल 2025 पासून ह्याचा सुरुवात होईल आणि देशभरात विविध सेंटरवर आमचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात स्पर्धा होतील,
या व्यतिरिक्त मराठी भाषेच्या संबंधातल्या निबंध स्पर्धा किंवा अशाही आयोजन होतील. खेळाची कार्यक्रम राबवले जातील. वा. कारण युवा माणसाला जोडण्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स पद्धतीने आणि या स्पर्धा पद्धतीनेच घ्याव्या. त्यांना जवळ हो. करता येऊ शकतं. आणि काही कार्यक्रम बालकांसाठी आणि तरुण वर्गासाठी बर. आयोजित होतील. या प्रकारचा आम्ही देशभरात कार्यक्रम करणार आहोत. वा. या व्यतिरिक्त या संस्थेचा स्थापना झाशी येथे झाली. त्यामुळे सुरुवात ही झाशीच्या कार्यक्रमापासून होईल. वा. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आत्ताच इंदोरच्या अधिवेशनात सांगितलंय की याचं समापनाचा जे कार्यक्रम आहे तो दिल्लीला एका मोठ्या स्टेडियममध्ये व्हावा आणि वा. ते जवळजवळ विश्व मराठी संमेलनासारखं व्हावं वा. अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. फारच सुंदर. आणि त्याला प्रतिसाद देऊन आम्ही त्याच्याही तयारी सुरू केलेली आहे. वा. तर दिल्लीमध्ये आपल्याला या समापनासाठी सर्वांनाच यायचं आहे. वा. तर निश्चितच. हे आमंत्रणही मी आजच्या या माध्यमातून सर्वांना नक्कीच देतो. नक्कीच. श्रुतीजी, मी एक गोष्ट याच्यात थोडी ॲड करू इच्छितो की सगळ्यांसाठी माझं हे म्हणणं आहे की सध्याच्या महाराष्ट्र सरकारने आणि तिथल्या मंत्र्यांनी म्हणजे मराठी भाषाचे जे मंत्री आहेत केसरकर सध्या, त्यांनी स्वतःहून याच्यामध्ये असं दर्शवलंय की ज्या संस्था बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आमच्याकडे येतील त्यांना वर्षाकाठी मदत देण्यात येईल मराठी भाषाच्या संदर्भात केलेल्या कार्यक्रमांबद्दल. आर्थिक तर अनुदान. आर्थिक अनुदान देता येईल. आणि जर आमच्या थ्रू या संस्था जर रजिस्टर झाल्या म्हणजे आमच्यात रजिस्टर होऊन मग आम्ही त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवू तर जवळजवळ 2 लाख रुपये प्रति संस्था हे ते प्रोव्हिजन महाराष्ट्र गव्हर्नमेंट करून ठेवणार आहे. त्यामुळे बृहन महाराष्ट्रातल्या संस्थांना काही वेळा जी अर्थ सहाय्याची कमी अडचण येते. भासते हो. ती भासणार नाही अरे आणि ते आम्ही करू शकतो. तर आम्ही हे मी आवाहन करतो या नक्कीच. कार्यक्रमाद्वारे की ज्या मराठी संस्था आहेत त्यांनी संस्थागत सदस्य बृहन महाराष्ट्राचं व्हावं म्हणजे आम्ही त्यांचे कार्यक्रम पोचवून आणि त्यांना मदत करू शकतो. म्हणजे प्रति संस्था प्रतिवर्ष 2 लाखाचं अनुदान किंवा सहाय्य मिळू शकतं. सरकारकडून महाराष्ट्र मिळू सरकारतर्फे शकतं. मिळण्याची अच्छा. मग इथे ज्या मराठी भाषेसाठी प्रचार करणाऱ्या संस्था आहेत किंवा या संदर्भातल्या संस्था आहेत त्या जर बृहन महाराष्ट्राशी जोडल्या गेल्या तर त्याला यांचा लाभ घेता येऊ अगदी शकतो असं. अगदी. त्यामुळे त्यांनी यावं आणि मॅक्सिमम नंबरमध्ये अरे आम्ही वा. त्यांना प्रयत्न करू. खूपच मदत चांगली गोष्ट तुम्ही सांगून आपला या मुलाखतीचा छानपैकी एक गोष्ट मी आणखीन सांगू इच्छितो की 2018 साली ज्यावेळेला इथे अधिवेशन झालं फोंड्याला, त्यानंतर गोवा पर्यटन विभागाने मंडळाच्या सदस्यांना कुठल्याही रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी 25% कन्सेशन दिलं आहे. त्याबद्दल गोवा पर्यटन निगमचेही आम्ही आभारी आहोत फारच की छान. त्यांनी आमच्या सदस्यांना 25% सवलतीत राहण्याची सुविधा उपलब्ध वा, करून वा, दिलेली वा. आहे. गोवा सरकारचंही यासाठी आपण हो, खरं तर धन्यवाद बरोबर. म्हणायला हवं. तर आज या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्याला या सगळ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कार्याची उत्तम अशी माहिती तुम्ही आम्हाला आमच्या दर्शकांना दिली. यासाठी गोवा दूरदर्शनच्या वतीने आणि आम्हा सर्व दर्शकांच्या वतीनं मी तुम्हा दोघांचंही आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.